आज आपण बौद्ध, जैन, मौर्य आणि शुंग या काळांमधला अन्नविचार कसा होता, अन्न घटक कोणते होते, साधारणपणे लोकप्रिय पदार्थ कोणते होते याची थोडीशी ओळख करून घेणार आहे. बौद्ध आणि जैन यांच्या जर प्रारंभिक काळाचा आपण आढावा घेतला तर अन्नाचे 4 गट सांगितले गेलेत. ते कोणते? म्हणजे भातासारखे मऊ पदार्थ त्यांना भोजनीय असं म्हटलंय. कंदमुळे आणि फळे यांच्यासारखे पदार्थ खादनीय असं म्हटलंय. पिऊन घेता येतील ते पदार्थ पेय पदार्थ आणि त्याच्याशिवाय आनंद घेता येतील असे पदार्थ असा पण एक गट सांगितला आहे. या काळामध्ये व्रीही आणि शाली हे तांदळाचे प्रकार समाजात जास्त प्रसिद्ध होते. शाली हा जो तांदूळ आहे त्याचे 3 प्रकार होते. ते कोणते? रक्तशाली, कलमशाली आणि महाशाली. आणि विशेष म्हणजे असा एक उल्लेख आढळतो की महाशाली हा तांदूळ श्रीमंत लोकांना फार आवडत असे. मगध देशामध्ये पिकणारा कलमशाली तांदूळ हा उत्तम असल्याचा संदर्भ मिळतो. भाताचे विविध प्रकार लोकांना फार आवडत असत. उदाहरणार्थ तिलोदन म्हणजे तीळ मिसळलेला गरम भात लोकांना आवडत असे. भात कण्यांचा वापर होत असे. भातावरची पेजही खाल्ली जाई. याच्याशिवाय यवागू हा लापशीचा एक प्रकार होता. गोडावलेले पोहे, अनारसा, करंजी हे पदार्थसुद्धा रूढच होते. यव म्हणजे बार्ली आणि गहू यांचा मोठा वापर होत असे. गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या खज्जक या नावाच्या एका पदार्थाचा उल्लेख मिळतो. मग त्याच्याशिवाय कोद्रव, शामाक, प्रियंगू अशी ज्यांना दुय्यम धान्य मानली जायची त्यांचाही वापर प्रचलित होता. डाळींमध्ये जर आपण पाहिलं तर मूग, राजमा, मसूर, कुळीथ, कलाई, आढकी हे प्रकार विशेष प्रसिद्ध होते. सूप हे पेय आणि डाळींचे तुपात तळलेले वडे खूप आवडत असत. डाळींपासून परपट म्हणजे पापड बनवले जात. दुधाचे प्रकार किंवा दुग्धजन्य पदार्थ लोक करत असत. दही विशेष आवडत असे. मग आता आपण एका चविष्ट पदार्थाकडे अर्थातच येतोय की दह्यापासून बनलेला शिखरिणी हा प्रकार फार आवडीचा होता. दह्यामध्ये कणीदार साखर आणि जिभेला किंचित झोंबणारे मसाले घालून तो बनवला जाई. आणि असं वाटतं की आज जे श्रीखंड आपल्याला परिचयाचं आहे त्याचा हा आद्य प्रकार असावा. लोणी आणि तूप यांचा सढळ वापर होत असे. शाकाहाराप्रमाणे समाजात मांसाहार करणारे लोक होतेच, कारण तत्कालीन राजे शिकार करीत असत. विनय पीटक या सुंदर बौद्ध ग्रंथात आपल्याला मिठाचे 5 प्रकार आढळतात. सैंधव म्हणजे समुद्रातील मीठ, काळे मीठ, खडे मीठ, स्वयंपाकघरात वापरलं जाणारं मीठ आणि लाल मीठ असे ते 5 प्रकार होत. तर जैन साहित्यात सौवर्चल म्हणजे ज्याचं भाषांतर सचळ खार म्हणून केलं जातं आणि पांशुक क्षार म्हणजे जमिनीत मिळणारं मीठ अशा 2 प्रकारांचा उल्लेख येतो. मग यानंतर पदार्थांवर संस्कार करतेवेळी मिरी, लवंग, पिंपळी, जिरे, हिंग, सुंठ, हळद आणि मोहरी यांचा वापर केला जाई. शाडव या नावाचा खास करून फळांपासून एक पदार्थ बनवत असत. याशिवाय तेल कोणतं वापरत असत तर जवस आणि सूर्यफूल यांचं तेल जास्त वापरात असल्याचं आपल्याला दिसतं. जैन साहित्यात फळं पिकवायच्या 4 पद्धतींचा उल्लेख मिळतो. या 4 पद्धती कोणत्या? गवतात फळांना झाकून ठेवावं, फळांना थोडीशी कृत्रिम उष्णता द्यावी, कच्ची फळं आणि पक्व फळं मिसळून ठेवावीत किंवा झाडावरच फळं पिकू द्यावीत असे 4 प्रकार आपल्याला आढळतात. याच्याशिवाय मग बोरं, आंबा, कवठ, शृंगाटक म्हणजे शिंगाडा, आवळा, केळी, नारळ, खजूर, बेलफळ, ताडगोळा, चारोळी, द्राक्ष, लिंबू, करवंद अशी कितीतरी फळं लोकांच्या आवडीची होती
आणि त्यांचा साहित्यात उल्लेखसुद्धा मिळतो. बौद्ध काळामध्ये साधारणपणे भोजनाचा कक्ष आणि अन्नधान्य साठवून ठेवायचा कक्ष हे वेगळे वेगळे ठेवले जात. जेवायच्या खोलीला उपस्थानशाला आणि साठवणुकीच्या खोलीला कप्पभूमी असं म्हणत असत. अन्नपदार्थ बहुधा त्या काळीही विकत मिळत असत, कारण अशा विक्रयस्थानांना उद्देशून आदनीय घरं असा एक शब्द आपल्याला मिळतो. मग भांडी कोणती वापरली जायची स्वयंपाकासाठी? तांबे, सोने, चांदी, मौल्यवान पाषाणाची भांडी, तसंच लाकूड आणि मातीपासून बनवलेली भांडी स्वयंपाक करण्यासाठी वापरली जायची. तर या काळातील अन्न संस्कृती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर कौटिल्याचं अर्थशास्त्र, सम्राट अशोकानं निर्मिलेले शिलालेख आणि ग्रीक इतिहासकारांनी ठेवलेल्या नोंदी यांचा आपल्याला खूप उपयोग होतो. पतंजलींच्या महाभाष्यातून तत्कालीन भारतीयांच्या परिचित अशा अन्न घटकांवर प्रकाश पडतो. मौर्य आणि शुंग या दोन्ही काळांमध्ये आणखीन काय काय संदर्भ मिळतात ते आपण पाहू. मौर्य साम्राज्याच्या ज्यानं पाया घातला त्या चंद्रगुप्त मौर्यांच्या काळावर कौटिल्यांचा मोठा प्रभाव होता. ग्रीक संदर्भांवरून असं लक्षात येतं की त्या काळात तांदूळ, बाजरी, गहू आणि यव यांचा वापर अधिक होता. कौटिल्य अर्थशास्त्रातून मूग आणि राजमा यांच्या विशेष शेतीचा संदर्भ मिळतो. याच्याशिवाय शाली, व्रीही, कोद्रव, प्रियंगू, दारक, वरक, षष्टिक हे प्रकारही परिचित होते. पाककृतींचे काही विशिष्ट नावंसुद्धा आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये ओदन म्हणजे भाताचे प्रकार, कृशर म्हणजे दूध, तीळ आणि तांदूळ यांपासून बनवला जाणारा एक पदार्थ होता. अपूप, पिष्टपिंड अशी ही नावं आहेत. त्याच्यानंतर मूग, राजमा, उडीद, कुळीथ या डाळी नित्य वापरात होत्या. तांदूळ आणि डाळींच्या कण्यांपासून गवी धुका या नावाची एक लापशी बनवली जाईल. कौटिल्य अर्थशास्त्राचे आणखीन काही संदर्भ पाहिले तर गो अध्यक्ष या पदाचा उल्लेख येतो. गो अध्यक्ष म्हणजे काय की दूध दुभत्याचा जो मोठा उद्योग होता त्याच्यावर निगराणी राखण्याचं काम या गो अध्यक्षाकडे असे. आणि मग त्याच्या हाताखाली काम करणारी इतर माणसं असत आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार मुख्य होते की दोहक म्हणजे गायींचं दूध काढणारा आणि मंथक म्हणजे दही, ताक यांची व्यवस्था पाळणारा, असे हे दोन मुख्य सहाय्यक होते. वसंत ऋतू आणि उन्हाळा या काळामध्ये एकदाच गाईचं दूध काढण्याची पद्धत होती. एरवी 2 वेळेस काढलं जाई. शेळी आणि मेंढीचं दूध वापरात होतं. ताक विशेष आवडत असावं असं वाटतं, कारण ताक विकणाऱ्या माणसाचा संदर्भ आपल्याला मिळतो. मांसाहारी लोक मासळी आणि संशोषित म्हणजे सुकवलेलं आणि मसाला लावून ठेवलेलं मांस हे वापरत असत. कौटिल्यांच्या काळाचा जर आपण अभ्यास केला तर पाककला आणि मोजमाप यांचा विचार इतका अचूकपणे असे की एखादं धान्य शेतातून काढल्यावर ते पाखडणं, स्वच्छ करणं, दगडांवर चोळून त्याची फोलकटं दूर करणं, दळणं किंवा भाजून ठेवणं एवढ्या कृती झाल्यानंतर धान्य किती प्रमाणात शिल्लक राहील हेही अचूकपणे सांगितलं जाईल. वेगवेगळ्या तेलबियांपासून किती तेल मिळेल याचा अंदाज अचूक वर्तवला जाईल. मोडाच्या कडधान्यांपासून केलेल्या पाककृती प्रचलित होत्या आणि पाकशाला म्हणजे स्वयंपाकघर इथं सुरक्षितता पाळली गेली पाहिजे, पाकशाला सुरक्षित ठिकाणीच असली पाहिजे हे कौटिल्यांनी आवर्जून सांगितलेलं दिसतं. आणि राजाला अन्न वाढलं जाण्याआधी पाकशाळेच्या प्रमुखानं अन्नाची चव घेतली गेली पाहिजे हा नियम तेव्हा पाळला जायचा आहे. आणि हा नियम कशासाठी तर कुठल्याही अन्नातून राजाला काही विषबाधा होण्याचा धोका असला तर तो वेळीच थांबावा यासाठी हा नियम होता. सम्राट अशोकांच्या शिलालेखावरून आधी होणारी प्राणीहिंसा आणि प्राणीहत्येवरील निर्बंध अंमलात आणल्यानंतर होणारी प्राणीहिंसा याच्यातलं संख्यात्मक अंतर स्पष्टपणे नमूद केलेलं दिसतं. अहिंसा तत्वाच्या प्रेरणेतून हे जे निर्बंध घातले गेले
त्याचा मोठा उपयोग वन्य संपदेच्या संरक्षणासाठी निश्चितच झाला. मेगॅस्थेनिसच्या नोंदींवरून हे कळतं की त्या काळामध्ये साधारणपणे जे तत्वचिंतक लोक होते ते मांसाहारापासून दूर राहत असत. सम्राट अशोकांनी वन्यजीव आणि वृक्ष यांच्या संरक्षणासाठी ठोस पावलं उचललेली दिसतात आणि तेच शिलालेखामध्ये सुद्धा आपल्याला नमूद केलं गेलेलं दिसतं. आपण काही मजकूर, ज्याला मेजर रॉक एडिक्ट नंबर 1 असं म्हटलं जातं, यातला काही मजकूर आपण वाचूया. This rescript on morality has been caused to be written by Devanam Priyadarshin. Here, no living being must be killed and sacrificed, and also no festival meeting must be held, for King Devanam Priyadarshin sees much evil in festival meetings, and there are also some festival meetings which are considered meritorious by the King Devanam Priyadarshin. Formerly, in the kitchen of King Devanam Priyadarshin, many hundred thousands of animals were killed daily for the sake of curry. But now, when this rescript on morality is caused to be written, then only 3 animals were being killed daily, 2 peacocks and 1 deer. But even these deer not regularly. But even these 3 animals shall not be killed in future. यावरून आपल्याला स्पष्टपणे अशोकांनी जे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जे निर्बंध घातले, प्राणी पक्षी यांच्या हिंसेवरती जे निर्बंध घातले, ते पर्यावरणासाठी उपयुक्त ठरलेले दिसतात. या काळामध्ये मधाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. उसाच्या रसापासून निर्माण झालेली काकवी, कच्ची साखर, खडी साखर आणि संस्कारित होऊन तयार झालेली साखर किंवा ज्याला संशोधित साखर असं म्हटलं जाईल, ती लोकांना खूप आवडत असे. स्वयंपाकघरांमध्ये वजन काटा, वजनं, जातं, उखळ, खलबत्ता, सूप, चाळण्या, झाडू, टोपल्या, मसाल्यांचे डबे, भात सडण्याची जी काही पात्रं असतील ती, डाळी तयार करण्याची उपकरणं, तांब्याची भांडी, पाण्याचे कुंभ, जलपात्र, धान्य साठवायच्या कणग्या, वाडगे, ताटल्या, पातेली, काशाची भांडी, अशा सगळ्यांचे उल्लेख आढळतात आणि हे सामान नीटनेटकं ठेवण्याचे निर्देशही आढळतात. अतिथी म्हणजे काय? त्याची व्याख्या आहे अतती गच्छती न तिष्ठती. याचा अर्थ काय? जो सतत चालत असतो आणि फारसा कुठेही थांबत नाही, त्यास अतिथी म्हटलं जातं. अतिथी धर्म म्हणूनही वेगळी चर्चा आपल्याला आढळते आणि ह्या चर्चेदरम्यान 2 शब्द खूप छान स्पष्ट केले गेलेले दिसतात. आपण आमंत्रण आणि निमंत्रण हे दोन्ही शब्द साधारण समान अर्थाने वापरतो, पण यातला बारीक फरक इथं सांगितला आहे. आमंत्रण म्हणजे मित्रत्वाच्या नात्यानं जेवायला बोलावणं, आणि मग अशा वेळी जर एखाद्याला वेळ नसेल किंवा ती वेळ दिवस सोयीचा नसेल तर तसं मोकळेपणे सांगायची मुभा होती आणि त्यात काही वावगं वाटत नसे. त्यामुळे हे झालं आमंत्रण. आणि मग निमंत्रण जे असे ते खास करून यज्ञयाग किंवा श्राद्ध प्रसंगी केलेलं जेवणाचं बोलावणं असे, आणि ह्या बोलावण्याला नकार देणं हे शिष्टसंमत मानलं जायचं नाही. त्याच्यामुळे इतक्या साऱ्या गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला अन्न घटकांची स्वच्छता, स्वयंपाकघराची मांडणी अशा कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी या अध्ययनातून मिळतात. पुढच्या भागामध्ये आपण शक, सातवाहन, गुप्त आणि गुप्तोत्तर या कालांमधला अन्नविचार कसा होता त्याचा परिचय करून घेणार आहे.